आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज. प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव आणि त्याचा भव्य बक्षीस वितरण सोहळा पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. देशभरातील नवोदित व अनुभवी चित्रपट दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत हा सोहळा कलाप्रेमींना प्रेरणादायी ठरला. या महोत्सवात विविध विषयांवर आधारित दर्जेदार लघुपटांची स्पर्धा घेण्यात आली होती. निरीक्षकांनी कथानक, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण आणि सामाजिक आशय या निकषांवर लघुपटांचं मूल्यमापन केलं, ज्यामध्ये स्पर्धात्मक लघुपट विभागात प्रथम क्रमांक अंकुर या लघुपटानं पटकावला, द्वितीय क्रमांक केकी या लघुपटास मिळाला, तर तृतीय क्रमांक मुक्ता या लघुपटाने प्राप्त केला. उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी टीव्ही, इमेज, खिसा, पदूर, अधाशी, लॉलीपॉप आणि तळ या लघुपटांची निवड करण्यात आली होती. तसंच विशेष ज्युरी पुरस्कार मणिता सुभवन, ताजमहाल आणि कुस या लघुपटांना देण्यात आले. प्रहार विशेष पुरस्कार नादर आणि पाखरं या लघुपटांना देण्यात आला. या महोत्सवात आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत AI फिल्म पुरस्कार माणुसकीची शेती या चित्रपटाला देण्यात आला, ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता व चित्रपटसृष्टी यांचा अनोखा संगम अधोरेखित झाला. या बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवर पाहुणे, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने तरुण कलाकार, दिग्दर्शक, लेखक उपस्थित होते. प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सवामुळे नव्या कलावंतांना व्यासपीठ मिळालं असून समाजाभिमुख आणि आशयपूर्ण चित्रपट निर्मितीस चालना मिळत असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं.